बोलता महाराष्ट्र न्यूज़ नेटवर्क में आप सभी का स्वागत है। इस वक्त हमारे साथ परतूर की मशहूर शख्सियत बाला साहब आकात है, जो कि परतूर मंठा नेरशोली मतदार संघ के कांग्रेस के इस वक्त तो उम्मीदवार के दावेदार हैं। हमारे आज हम ख़ास उनसे जो तो मुलाकात करेंगे। पिछले इसमें उन्होंने क्या क्या काम किए और आगे अगर वो आमदार बन जाते हैं, लेकिन क्योंकि उनके चांसेस बहुत हैं आमदार बनने के। मराठा समाज की अगर बात की जाए तो मराठा समाज इस विधानसभा क्षेत्र में मेजॉरिटी में है और सेकंड पे ओबीसी, मुस्लिम, धनगर, उसके बाद बंजारा समाज और भी जितने भी समाज है SC, ST, OBC है। लेकिन ये अगर इस विधानसभा क्षेत्र की उम्मीदवारी अगर देते हैं तो उन्होंने अच्छे खासे मतदान से यहाँ पर चुन के आएंगे। इस तरह की परतूर शहरवासियों में चर्चा है और नया चेहरा है। लोग भी चाहते हैं कि एक कांग्रेस जो पार्टी है उन्होंने नए चेहरे को उम्मीदवारी देनी चाहिए। इस तरह की मांग परतूर के लोग कर रहे हैं और बहुत बड़ा मतदार संघ है। चलिए हमारे चैनल के माध्यम से उनसे हम बात करते कि नमस्कार। मैं पहले तो आपको धन्यवाद देता हूँ कि आपने मेरी मुलाकात ली है। मैं मराठी में बात करना चाहूँगा। तुम्ही प्रश्न विचारले, अनेक प्रश्न विचारले। माझं एक उत्तर राहील की माझा जो काही भाग आहे परतूर, मंठा, नेरशेवली या माध्यमात सध्या माझं जे काही काम चालू आहे सातोण्यामध्ये, सातोना सर्कल मोठं सर्कल आहे, त्या सर्कलमध्ये चांगलं काम चालू आहे। त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा असतो ते बेरोजगारीचा असतो। त्याच्यानंतरचा जो मुद्दा आहे तो शेतकऱ्याचा असतो। नंतरचे जे काही मुद्दे आहेत शैक्षणिक आहेत, बरेचसे असे काही मुद्दे आहेत आणि हे बाकीचे जे काही मुद्दे आहेत ते जनरल प्रत्येक माणसाला लागतच असतात। मुद्दे म्हणजे जे काही जगण्यासाठी जी काही व्यवस्था असते, आपले रस्ते असेल, पाणी असेल, रोड असतील, नाल्या असतील, ह्या तर गोष्टी आहेतच। याच्या व्यतिरिक्त बी ज्या काही गोष्टी आहेत, महत्त्वाचा रोजगार आहे। शेतकऱ्याला जो काही आज रोजी जे काही जे धान्याचे रेट आहेत, म्हणजे जे काही आपण उत्पादन करतो शेतीमधलं, सोयाबीन असेल, कापूस असतील, परत नंतर मूग आहे, हरभरा आहे, हे अनेक पिकं येतं, ऊस आहे। शेतकऱ्याला याच्यात चांगला दर मिळावा एवढी माझी तर शासनाकडं आग्रही विनंती राहीलच। आणि जो काही प्रश्न आहे की रोजगाराविषयी माझ्या माध्यमातून जितकं काही चालू आहे तितकं तर तुमच्या परिचित आहेत म्हणजे। आणि नंतर जे काही मला संधी मिळाल्याच्या नंतर मी निश्चितच बोलून दाखवल्यापेक्षा मी करण्यावर जास्त भर देईल। आणि माझी ओळख म्हणजे आमची ओळख, आमचे बंधू स्वर्गीय महेश भाऊ आकात यांची एक ओळखच आहे आणि त्यांच्या पाठीमागं आम्ही चलतो। आमचे दत्ताभाऊ असतील, स्वर्गीय दत्ताभाऊ आकात, स्वर्गीय महेश भाऊ आकात यांच्या पावलावर पाऊल देऊन मी पूर्ण काम करण्याची मतदारसंघात पूर्ण कोणीही माझ्यापासून वंचित राहणार नाही एवढे माझे पूर्ण प्रयत्न हैं। और बात इसमें यह है कि अगर यहाँ के पॉलिटिक्स और राजकारण की बात की जाए तो आकात परिवार का इसमें यहाँ के पॉलिटिक्स में राजकारण में बहुत बड़ा योगदान है और यहाँ के ताल्लुक़ के डेवलपमेंट में भी उनका काफ़ी योगदान है। स्वर्गीय महेश भाऊ आकात उनको भी यहाँ पर जो है तो काफ़ी लोग पहचानते हैं क्योंकि उनका जो है तो काम बहुत बड़ा था यहाँ पर और छोटे छोटे बच्चे उनको जो है तो आज यहाँ पर पहचानते हैं और काफ़ी लोग आपको जो तो मिल भी रहे हैं। हज़ारों की तादाद में लोग आपसे मुलाकात कर रहे हैं और जहाँ भी आप जा रहे हैं तो लोग जम रहे हैं। आपको कैसा रिस्पॉन्स मिला यहाँ का? रिस्पॉन्स एवढा चांगल्या प्रतीत मिळतोय, ज्या गावात जातोय तिथं भरपूर। आणि परत एक पक्षाचं भरपूर सहकार्य आहे, पक्षाचं मतदान म्हणजे बरंच आहे। त्याच्यानंतर बी जे काही पाहुणे रावणे बरेच म्हणजे खूप मोठा समुदाय आहे आणि प्रत्येक समाजातून माझी जी प्रत्येक समाज असेल त्या समाजाशी घनिष्ठ एकनिष्ठता आहे। मी जी पदयात्रा काढलेली परिवर्तन पदयात्रा या माध्यमातून मी प्रत्येक गाव, वस्ती, वाडा, तांड्या, प्रत्येक खेडे अशा ठिकाणी जाऊन पूर्ण सर्व समाज माझ्या पाठीमागं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन ही पदयात्रा, परिवर्तन पदयात्रा ही आम्ही काढलेली आहे आणि सोबत
सर्व जाती धर्माचे लोक माझ्यासोबत आहेत. कामामध्ये जे काही बेरोजगारीचे याच्यात मी एक 25,000 लिटरचा प्रोसेसिंग प्लॅन्ट गावाकडे सातोने इथं चालू केलेला आहे दूध. त्या माध्यमातून मी 10,000 शेतकरी जोडलेले आहेत. तर प्रत्येक शेतकऱ्याचं एक चांगला त्यांच्या दुधाला दर मिळावा ही माझा स्पष्ट हेतू आहे. आणि नंतरच्या काही जे बरेचसे काही कामं आहेत की जसं गोल फॅक्टरीच्या माध्यमातून रोजगार निर्मिती आहे, त्याच्यानंतर काही पतसंस्था आहेत त्याच्या माध्यमातून रोजगार निर्मिती आहे, शेतकऱ्याची जी काही मदत अडचणी असतात त्याच्यावर थोडा अडचणी त्या सोडवण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यानंतर जे काही शाळा कॉलेज आहेत त्याच्या माध्यमातून बरेचसे कर्मचारी येतं. म्हणजे ती बेरोजगारीचा मुद्दा माझ्या लेवलपर्यंत मी पूर्णतः माझा जो भाग आहे, आता भाग पूर्ण परतूर मंठा नेरशिवली हे माझाच भाग आहे थोडक्यात, पण एक शुरुआत एक सातोना सर्कलपासून चांगली केलेली आहे. अरे बड़ा साहब आका जो कि हमारे चैनल के माध्यम से बात कर रहे थे, ख़ास करके इनके जो मुद्दे हैं आगे युवाओं के लिए एजुकेशन और रोज़ी रोज़गार युवाओं को किस तरह से मिले, इस ताल्लुक़ से भी उन्होंने काम करेंगे. उनके एजुकेशन के यहाँ पर इंस्टीट्यूशन भी है, उसमें भी काफ़ी लोग जो है तो यानी एजुकेशन से फ़ायदा उठा के आगे जो तो बढ़ रहे हैं. IAS IPS बड़ी बड़ी पोस्टों पे यहाँ के युवा जाए, इस तरह की उनकी जो तो ख्वाहिश है. और यहाँ के लोगों में भी उनकी काफ़ी जो है तो लोग उनको मान रहे हैं और लोग चाहते हैं कि नवा चेहरा यानी एजुकेशन से फ़ायदा उठा के आगे जो तो बढ़ रहे हैं. IAS IPS बड़ी बड़ी पोस्टों पे यहाँ के युवा जाए, इस तरह की उनकी जो तो ख्वाहिश है. और यहाँ के लोगों में भी उनकी काफ़ी जो है तो लोग उनको मान रहे हैं और लोग चाहते हैं कि नवा चेहरा इस मतदार संघ को मिले. आगे की न्यूज़ के लिए देखते रहिए बोलता महाराष्ट्र.